been reactions coming in from the BJP leaders. Let's now cut across to Maharashtra Chief Minister. He's speaking on this incident. Let's take a look. मुद्दा काय येतो की ते झाल्यानंतर सरकार काय करते. मुळामध्ये हे जिथे घडलं, मी मुद्दाहून कागदच घेऊन बसलोय हातामध्ये. हे पालघरमध्ये घडलं, म्हणजे पालघरमध्ये घडलं, बरोबर आहे, पालघर जिल्ह्यात घडलं. पण प्रत्यक्ष पालघर पासून साधारणतः 110 किलोमीटर अंतरावरती जिथे दादरा नगर हवेली वगैरे जो केंद्रशासित प्रदेश आहे त्या सीमेच्या जवळ हे घडलं. काय घडलं नेमकं? लॉकडाऊन आहे सगळीकडे, जो तो कुठे ना कुठेतरी जाऊ इच्छितो पण जाता येत नाही. आणि अशा परिस्थितीत हे दोन जे साधू होते ते सरळ मार्गाने आपण जाऊ शकणार नाही म्हणून एका दुर्गम भागातून जात होते, जिथे गडचिंचली नावाचं एक गाव आहे. गडचिंचली गाव मी आपल्याला सर्वांना खास करून ज्यांना असं वाटते की हे मुद्दामून काहीतरी घडवले गेले, हे दोन धर्मातलं काहीतरी आहे, त्यांना सांगू इच्छितो की आपला हा लॉकडाऊन उठवल्यानंतर मुद्दामून गडचिंचली गावात जाऊन बघा, हे गाव नेमकं कुठे आहे. पालघर पालघर पालघर, पण पालघरमध्ये हे गाव कुठे आहे? अत्यंत दुर्गम भागामध्ये हे गाव आहे. म्हणजे पाडा येतो, एक पाडा. तिथपासून एक साधारणतः काही मीटरवरती ही दादरा नगर हवेली म्हणजे सिल्वास वगैरे तो जो काय सगळा केंद्रशासित भाग येतो त्याची ही हद्द तिथून सुरू होते. त्यावेळेला असं झालं की हे दोघं जण हे गुजरातमध्ये चालले होते. दादरा नगर हवेली त्या बॉर्डरवरती त्यांना अडवलं गेलं. अडवल्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. आणि परतत असताना हा जो काय सगळा परिसर आहे, हा परिसर हा अत्यंत, मी म्हटलं तसं, दुर्गम आहे. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावरती हल्ला केला गेला आणि त्याच्या दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. पण हा जो परिसर आहे, मग आता मला ह्याच्यात दुसरं कोणत्याही नाही, पण समजा ह्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच जर का माणुसकी पाळली, अगदी दादरा नगर हवेली जिथे त्यांना अडवलं गेलं तिथे त्यांना अडवून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी जर का महाराष्ट्र सरकारकडे चौकशी केली गेली असती किंवा रीतसर सरकारच्या ताब्यात त्यांना दिलं गेलं असतं तर त्यांच्यावरती ही पाळी आली नसती. पण केंद्रशासित प्रदेशात सुद्धा त्यांना प्रवेश नाकारला गेला. तिथून त्यांना परत पाठवलं गेलं. आणि परतत असताना तो जो परिसर आहे, मग त्याची सीमा ठीक आहे, महाराष्ट्राची सीमा आहे, त्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे. त्या परिसरात गेले काही दिवस अशी एक अफवा आहे की इथे चोर फिरतायत. आणि मुद्दामून आपल्याला सांगतो की हे गडचिंचले जे गाव आहे त्या गावात महाराष्ट्रातून जायला तसा नीटचा रस्ता नाहीये. हे दुर्दैव आहे, हे मान्य करायला पाहिजे आपण. म्हणजे आपल्या पोलिसांना सुद्धा तिथे जर का नीट रस्त्याने जायचं असेल तर दादरा नगर हवेली तिथून यावं लागतं. आणि त्यावेळेला तिथे येत असताना पोलिसांच्या गाडीवरती पलीकडच्या भागात, म्हणजे आपल्या हद्दीत नाही, पलीकडच्या भागात त्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाला होता. एकूण काय की ही जेव्हा घटना घडली तेव्हा पोलिसांच्या समोर पोलिसांवरती सुद्धा हल्ला झाला, त्या दोन साधूंवरती सुद्धा हल्ला झाला, त्यांच्या ड्रायव्हरला सुद्धा अत्यंत निर्गुणपणाने मारलं. मग काय झालं? साधूंची हत्या. क्यों आप चुप बैठे हो? चुप बीप कोई बैठा नाहीये. ही जेव्हा घटना घडली रात्री 12-12:30 वाजता, म्हणजे आपण एक 8-10 दिवसापूर्वी ये घटना रात को 12-12:30 बजे हुई है. मोदीजींनी सांगितलं की ब्लॅकआउट करा आणि त्या मेणबत्त्या आणि पणत्या हे करा. कसा काढून झाला होता? शहरामध्ये आपण रात्रीचे डोळे मिटले तरी कदाचित आपल्याला दिसू शकतो एवढा साधारणतः उजेड असतो. पण या निर्जन आणि दुर्गम परिसरात अगदी किट्ट काळोखामध्ये हे सगळं घडत असताना रात्री 12:30 वाजता आपले तिथले SP तिथे पोहोचले. पोलिसांना सोबत घेऊन गेले. ताबडतोब बंदोबस्ताचे पोलीस तिकडे लागले आणि पहाटे 5 वाजल्यापासून काळोखामध्ये तिथल्या जंगलात आरोपींचा शोध सुरू केला. आरोपींचा शोध सुरू केला. 5 AM police started search for the accused involved in this lynching incident. आसपास 100पेक्षा जास्त हे आरोपी पकडले गेले जे आज तुरुंगात आहेत. More than 100 accused have been rounded up, have been arrested. त्यांना 18 तारखेला कोर्टात हजर केल्यानंतर 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी त्यांना मिळालेली आहे. They were produced in court on 18th of April and have been remanded to police custody till 30th of पुलिस क्या April. कर रही है? सरकार क्या कर रही है? किया ना, कर रहे हैं, हमने किया. Everyone is asking what is the police और doing, what किसी is the को भी government हम doing. छोड़ेंगे Police have arrested the वो accused इसमें involved in मैं this incident. सिर्फ कहना चाहता हूं कि जो भी लोग इसमें आग लगाने की कोशिश कर रहे हैं, आग ना लगाए. ये कोई मजहब की I am बात just नहीं है, requesting each and सिर्फ every person गलत who is फहमी जो हुई इस कारण इनकी हत्या होगी. लेकिन इसके बावजूद हम किसी को भी छोड़ने वाले नहीं. याच्यात मी जात पात धर्म बघत नाही. एक तर तिथल्या 2 पोलिसांना आपण तत्काळ सस्पेंड केलेलं आहे
आणि We अतुल do not see कुलकर्णी any religion or हे जे any आपले caste creed while एक चांगला investigating अधिकारी incident, and we have suspended 2 police हे जे officers from the CID crime. concerned police station. त्यांना त्यांच्या एका नेतृत्वाखाली शोध करायला आपण सांगितलेले. एक तर हा सगळा शोधच सीआयडी क्राईम कडे आपण दिलेला आहे. हे सगळं आपण The करतो complete आहोत. investigation आणि is with the CID गेले काही crime दिवस branch. तिकडे याची हवा चाललेली आहे की इकडे चोर फिरतात रात्रीचे. याच्यामध्ये There पुन्हा was a एकदा rumor सांगतो going on that की in कोणताही this particular धार्मिक- area that there were कोणतेही robbers धार्मिक roaming कारण in नाही. that particular area. कोणी तिकडे धर्माधर्मामध्ये आग लावण्याचं कारण शोधू नये. मी अत्यंत नम्रपणाने आणि आत्मविश्वासाने No one सांगतोय, should try to या give this a communal सगळ्या color. गोष्टीमध्ये जे जे कोणी जबाबदार आहेत त्यातले जवळपास सगळे 100च्या वरती हे तुरुंगात आहेत. 9 Whoever person is responsible for this lynching incident, more than 100 persons have been arrested. फरार आहेत, आजूबाईच्या जंगलामध्ये लपलेत, काही आपल्या बाजूला असतील, काही दादरा नगर हवेलीत गेले Some of them who त्या are सगळ्यांना involved शोधून काढून have fled त्यांना from the शिक्षा village केल्याशिवाय and महाराष्ट्र have सरकार taken resort in गप्प nearby बसणार jungles, नाही. and a म्हणून search is going on to nab them as well. आदळापट करण्यात कारण नहीं है. मैं फिर से एक बार कहना चाहता हूँ, कुछ लोग इसमें आग लगाने की कोशिश कर रहे हैं. ये कोई हिंदू मुस्लिम या कोई ऐसी सांप्रदायिकता इसमें नहीं है. ये Some people हमला are जो trying हुआ to है give this a सांप्रदायिकता communal इसमें है color. नहीं. ये दुर्भाग्य की बात है, गलत फहमी के शिकार हुए हैं. This is unfortunate that this incident has निंदनीय बात happened है. due to rumor 1-2 mongering. महीने जैसे पहले कहा कि ये जो इलाका है आने जाने के लिए बहुत ही कठिन है, बहुत ही कठिन. जिसे मराठी में कहते हैं ना दुर्गम एरिया. दुर्गम मतलब आने This जाने के लिए particular बहुत ही stretch कठिनाई where होती this incident है और happened वहाँ is जाना भी in हो deep तो दादरा interiors नगर हवेली से and आना it's a पड़ता है. difficult road. उस रात जिस वक्त ये घटना हुई, When these ये जो persons साधु were थे वो जाना used चाहते this थे road, गुजरात. this is उनको रोका गया. located दादरा नगर हवेली जो सिल्वा complete सौर केंद्र isolation शासित is located प्रदेश है, in वहाँ complete सीमा पर उनको interior, रोका गया. not a वहाँ से regular उनको road लौटाया used गया. by अब ये कोई transport or चर्चा की बात नहीं persons हो going सकती. towards अगर वहाँ Gujarat. में कोई मतलब नहीं है. अगर वहां पर उनको रोका जाता और दूसरे दिन सुबह महाराष्ट्र सरकार के साथ कोई सलाह मशवरा करके इनके बारे में निर्णय हो सकता था, लेकिन हुआ नहीं. दुर्भाग्य की बात है. लेकिन मैं आपको वचन देता हूं, इसमें कोई भी सांप्रदायिक बात है नहीं. 100 से भी ज्यादा I लोगों को promise you that गिरफ्तार there is no किया है, जिनको 30 communal अप्रैल तक पुलिस communal कस्टडी reason for the मिली है. incident. There is no communal पुलिस issue की over हिरासत here. में है. इसमें 5 जो इनके मुखिया थे वो भी आज कस्टडी में है और 100-150 जितने भी हो, जो भी लोग इसमें शामिल होने की संभावना है उनकी तलाश जारी है. और फिर से मैं एक बार कहता हूं कि जो भी लोग इसमें गलतफहमी फैलाने की कोशिश करेंगे, कृपा कर ऐसा मत करें. मेरी बात अमित शाह जी से भी हुई है. सुबह उनका फोन था, कल योगी जी का भी फोन था और उनको भी मैंने सारी बात समझाई है. अमित भाई ने भी, उनको भी पता है कि यहाँ कोई अगल बगल में ऐसी कोई दूसरे संप्रदाय या मजहब के लोग रहते नहीं है. तो इसमें सांप्रदायिकता की बात है ही नाही. ह्याच्यामध्ये धर्मांधता नाही आहे. अमित शहाशी मी जेव्हा बोललो त्यांना पण हे ते अर्थात ते देशाचे गृहमंत्री, त्यांच्याकडे पूर्ण माहिती येत असते. आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मुझे पता है यहाँ ऐसी कोई बात हुई नहीं है, फक्त एक काळजी घ्या. म्हटलं काळजी घेतलेली. काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन आला होता. त्याने मी सांगितलं की हे मॉब लिंचिंग हा जो प्रकार घडतो इकडे तिकडे घडलेला आहे आतापर्यंत, हा अत्यंत वाईट आहे. हा होता कामा नये. आणि झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तरी तो सहन केला जाणार नाही. कारण काही असतील, We will not महाराष्ट्रामध्ये तो tolerate, सहन केला जाणार such incidents in नाही. जसा Maharashtra. पूर्वी 5 वर्षामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी धुळे, चंद्रपूर वगैरे इथे तो घडला असेल नसेल त्या कारणात In मी the जाऊ past also इच्छित some नाही. incidents of आज तरी मी such तुम्हाला have वचन happened देतोय in की Dhule याच्यात and Chandrapur. जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी आरोपी असतील, त्यांनी हत्या तर केलेलीच आहे आणि पोलिसांवरती सुद्धा हल्ले केले आहे. ते हल्ले Whoever is responsible, they have killed the 3 innocent persons and have also attacked police personnel. जो विश्वास तुम्ही आपल्या सरकारवरती दाखवतात, महाराष्ट्र सरकारवरती दाखवतात, हेच आमचं बळ आहे. The belief that you have in the Maharashtra government, आणि त्या हिमतीवरती, ह्या बळावरती and I want you जसं to हे keep कोरोनाचं confident. युद्ध आपण जिंकणार आहोत, तसं हे गुंडागिरी आणि ह्या जे काही The fight that is going दंगे on, धोपे we करणारे will, आणि we खास will करून be victorious in सोशल that. मीडियावरून आग लावणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा मी People अमित शहाना misusing सांगितलेलं social आहे media की to हा जो create काही tension सोशल मीडिया between आणि two जो काही आगी communities. लावण्याचं काम करणारी जी लोक आहेत त्यांचा तुम्ही शोध घ्या, आम्ही शोध घेतो. कारण प्रत्यक्ष Keep an eye for such आणि persons. आगी लावणारे We will दुसरे also आगी keep लावून an देतात, eye त्यांच्यापर्यंत on झडा such पोहोचतच people नाहीत. तर who त्यांना are trying सुद्धा to create enmity लवकरात between लवकर two शोध groups लावून on social पकडणं media. गरजेचं आहे. आणि अमित शहाशी मी बोललोय, राज्य सरकारला पण सूचना दिलेल्या आहेत. Spoken to कृपा Amit करून Shah. कोणी गैरसमज करून घेऊ नका.
जे कोणी ह्याच्यात गुन्हेगार आहेत, There shouldn't be any आरोपी आहेत, misinformation. ते आपल्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना कडक शिक्षाही होणारच, कोणी याच्यातनं सुटणार नाही. The धन्यवाद. accused involved are behind bars and they will be charge sheeted and sentenced to imprisonment. All right, that was Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray calling the incident shameful, condemnable, but also adding that there are some people trying and attempting a communal flare-up and are giving this a communal angle, and it is not correct to do so. The lynchings are being politicized. Also defending the government, saying that action has been taken in this incident. The visuals there on your screen are of that evening when 3 people were brutally lynched, and it's now, of course, become a controversy over what precisely was the law and order situation in the state of Maharashtra, because there were police personnel deployed. In fact, the vehicle that you see, we are being told, is also that of the police.